काल आपण काय बघितलं, डिझाइन ऑफ टर्न बकल. तर डिझाइन ऑफ टर्न बकल मध्ये टर्न बकल कशासाठी यूज करतोय, टू ऍडजस्ट द टेन्शन इन द वायर. जिथे जिथे काही ऍप्लिकेशन म्हणजे ब्रिजेस, टाय रॉड्स, ज्या ऍप्लिकेशन मध्ये आपल्याला वायरचं टेन्शन ऍडजस्ट करायचं असेल त्या ठिकाणी आपण टर्न बकल यूज करतोय. त्या टर्न बकल मध्ये दोन वायर आहेत ज्या अपोजिट हँडचे थ्रेड आहेत ज्याच्यावरती, आणि हा मधला पोर्शन हॉलो पोर्शन आहे कपलर. त्याचा आउटसाइड वाटलं की तुम्हाला हेक्सागोनल दिसेल. हा हेक्सागोनल का असतो, तो स्पॅनर मध्ये फिट व्हायला पाहिजे म्हणून तो हेक्सागोनल असतो. बाकी सगळे याचे डायमेन्शन्स बघून काल तुम्हाला मी सगळे सांगितले होते. तर डिझाईन थोडंसं बघूया. त्या वायरच्या डिझाईन मध्ये आपण काय करतोय, वायर इज सब्जेक्टेड टू टेन्साईल स्ट्रेस. कारण की टेन्शन ऍडजस्ट करण्यासाठी आपण यूज केले, म्हणजे दोन्ही बाजूला फोर्स एफ आहे, म्हणजे वायर इज सब्जेक्टेड टू टेन्साईल आहे. म्हणून मी टेन्साईल स्ट्रेसचा फॉर्म्युला दिला, फोर्स डिवाइड बाय एरिया. फक्त एरिया घेताना काय झालं, हा जो एंडचा थ्रेड पोर्शन आहे वायरचा, तो मी इथं दाखवलाय बघा. हा आउटर डायमीटर आहे त्याचा, आणि हा त्याचा कोर डायमीटर आहे. आता काय होते, ज्या वेळेला टेन्शन मध्ये असते मटेरियल त्यावेळेला फेल होताना मिनिमम डायमेन्शनला फेल होणार. मिनिमम डायमेन्शनला म्हणजे इथून इथपर्यंत डायमेन्शनला फेल व्हायला पाहिजे. म्हणून मी एरिया घेताना त्याचा कोर डायमीटर घेतलाय. सो π/4 DC स्क्वेअर. ओके, सर्क्युलर आहे म्हणजे π/4 DC स्क्वेअर. मी स्ट्रेसची फोर्सची किंमत टाकली की यातनं मला डीसी मिळणार. डीसी मिळाला की आपण एक इम्पेरिकल रिलेशन यूज करतोय, कोर डायमीटर इज इक्वल टू 0.81 टाइम्स आउटर डायमीटर. या फॉर्म्युल्यावरून तुम्हाला आउटर डायमीटर मिळेल. ओके, इथं तुमचं वायरचं डिझाईन सांग. आता टर्न बकलच्या डिझाईन मध्ये काय आहे की बाकी सगळे डायमेन्शन्स आपल्याला इम्पेरिकल रिलेशन म्हणजे पास्ट एक्सपिरियन्स वरून डिटरमाइन करता येतात. पण आपण ते डिटरमाइन करणार आहे, आणि ते डिटरमाइन झाल्यानंतर आपण ती सेफ आहेत का नाहीत हे पण चेक करणार आहे. म्हणून त्याच्यानंतर मी सेकंड जे लिहिले ते म्हणजे काय, इम्पेरिकल रिलेशन्स. तर इम्पेरिकल रिलेशन्स मध्ये बघा, कॅपिटल डी म्हणजेच काय, हा कपलरचा जो एंडचा पोर्शन आहे नट त्याचा आउटर डायमीटर. सो कॅपिटल डी इज इक्वल टू 2D. D1 हॉलो पोर्शनचा इनर डायमीटर इज इक्वल टू डी. त्यानंतर D2 कपलरचा आउटर डायमीटर इज इक्वल टू 1.5 टाइम्स ऑफ डी. त्यानंतर इथून इथपर्यंतची लेंथ कपलर आणि या वायरच्या थ्रेडेड पोर्शनची कॉन्टॅक्टची लेंथ आहे बघा, L1. ठीक आहे, L1 इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ वायर डायमीटर. त्यानंतर L म्हणजे टोटल लेंथ ऑफ कपलर, इथून इथपर्यंतची टोटल लेंथ ऑफ कपलर इज इक्वल टू 10 टाइम्स ऑफ डी. त्यानंतर D1 म्हणजे काय करतोय आपण, हा कपलरचा आउटर पोर्शन जो आहे तो हेक्सागोनल तो स्पॅनर मध्ये फिट करतोय. जर स्पॅनर मध्ये बसत नसेल तर त्या केसमध्ये काय करतोय, पण इथं आउटरला एक होल प्रोव्हाइड करतोय ज्याच्यामध्ये टॉमी बार इन्सर्ट करता येईल. टॉमी बार इन्सर्ट करून तुम्हाला हा कपलर रोटेट करता येईल. ओके, सो कपलर रोटेट करण्यासाठी जो टॉमी बार साठी आपण जे होल बनवले ते D1 इज इक्वल टू 0.5 टाइम्स ऑफ डायमीटर. ओके, हे झाले सगळे इम्पेरिकल रिलेशन ज्याच्यामध्ये तुम्हाला एक पास्ट एक्सपिरियन्स वरून डायमेन्शन्स मिळतील. पण हे सगळे डायमेन्शन सेफ असणार नाही. फक्त पहिली स्टेप जी तुम्ही केली, डिझाईन ऑफ वायर, ते वायरचं डायमेन्शन हे तुम्ही डिझाईन करून काढले, त्यामध्ये सेफ आहे. बाकीचे डायमेन्शन सेफ नाही. ओके, म्हणजे सेफ आहेत का नाहीत बघण्यासाठी आपण पुढे काय केलं, डिझाईन ऑफ एंड पोर्शन ऑफ कपलर. कपलरचा एंड पोर्शनचं डिझाईन केलं. एंड पोर्शन म्हणजे हा, बरोबर आहे. म्हणजे इथं जो नट आहे, नट हा एंड पोर्शनला कपलरला, बरोबर, ज्याला थ्रेडेड पोर्शन आहे, तो जर समजा हा इकडे ओढालाय आणि हा एंड इकडे ओढालाय, म्हणजे हा पोर्शन सब्जेक्टेड टू काय असायला पाहिजे, टेन्शन असायला पाहिजे. तर सब्जेक्टेड टू टेन्शन असेल तर काय होईल, इथं मधून टेन्साईल फेल्युअर होईल. जर फेल झाला तर एंड पोर्शन कसा दिसेल ते इथं दाखवले. ठीक आहे, त्याला एक इनर डायमीटर आहे, एक आउटर डायमीटर आहे. इनर डायमीटर हा वायरचा डायमीटर आहे आउटर, आणि आउटर डायमीटर हा म्हणजे काय, त्या कपलरच्या नटचा आउटर डायमीटर कॅपिटल डी. मग जर सब्जेक्टेड टू टेन्शन असेल तर टेन्साईल स्ट्रेसचा फॉर्म्युला काय, फोर्स डिवाइड बाय एरिया. फोर्स एफ एरिया, फक्त आता हॉलो पोर्शन आहे म्हणून π/4 आउटर डी स्क्वेअर मायनस इनर डी स्क्वेअर. आउटर डी आहे कॅपिटल, इनर डायमीटर आहे स्मॉल डी. ओके, त्याच्यावरून तुम्हाला सिग्मा टी मिळाला. त्यातनं स्ट्रेसची किंमत जर परमिसिबल पेक्षा जास्त आली तर डिझाईन सेफ आहे, सॉरी अनसेफ आहे, आणि परमिसिबल पेक्षा कमी आलं तर डिझाईन हे सेफ आहे. ओके, हे फक्त चेक करायचं आहे. डायमेन्शन ऑलरेडी आपल्याला सगळे आहेत. म्हणजे थोडक्यात काय, तुम्ही हा डायमीटर सेफ आहे का नाही चेक करताय. ऑलरेडी हा तुम्ही डिझाईन काढलाय, हा सेफ आहे का नाही चेक करताय या फॉर्म्युल्यात. त्याच्यानंतर याच कपलरचा मी एंड पोर्शन चेक केला. आता एंड म्हणजे कुठला, राईट आणि लेफ्ट दोन्ही सेम आहेत, त्यामुळे दोन्ही चेक झाले. आता राहिला फक्त सेंट्रल पोर्शन, सेंट्रल. म्हणून मी हे बरोबर मधनं कट केलं इथनं, बरोबर, म्हणजे हा कपलर बरोबर इथनं मधनं कट केला. कट केल्यानंतरचा पोर्शन मी इथं दाखवलाय, कट केल्यानंतरचा. ठीक आहे, मध्ये एक सेंट्रल होल आहे, ते इथं होल आहे बघा. आता मग हा जो कपलरचा सेंट्रल पोर्शन आहे, कपलरचा सेंट्रल पोर्शन, या बाजूला फोर्स लावला, या बाजूला फोर्स लावला, म्हणजे हा कपलर सब्जेक्टेड टू काय, टेन्साईल स्ट्रेस.
कपलर इज सब्जेक्टेड टू काय टेन्साईल स्ट्रेस, म्हणजे मी हे टेन्साईल स्ट्रेसला चेक करणार. जर मी टेन्साईल स्ट्रेसला चेक करणार असेल तर बघा सिग्मा टी इज इक्वल टू फोर्स डिवाइड बाय एरिया. आता हा एरिया जर असं इम्पॉर्टंट आहे, मी सगळ्यात पहिल्यांदा काय केलं, हा आउटरचा पोर्शन आणि हा इनरचा होल याच्यासाठीचा एरिया लिहिला. फक्त एक इथं काय करतोय आपण, हेक्सागोनल जरी पोर्शन असलं तरी आपण सर्क्युलर आहे असं कन्सिडर करतो. ठीक आहे. मग आउटरचा डायमीटर आहे कॅपिटल D2, इनरचा डायमीटर आहे स्मॉल d1, कॅपिटल D1, आउटर कॅपिटल D2, इनर स्मॉल सॉरी कॅपिटल D1. हे दोन डायमीटर कन्सिडर करून मी इथं पहिल्यांदा π/4 आउटर d² मायनस इनर d². ठीक आहे. आता याच्यामध्ये इथे एक होल आले बघा, तो होल काय डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये असणार नाही, ती फेल होणार नाही. मग तेवढा पोर्शन मला काय करायला पाहिजे, हा आणि हा मायनस करायला पाहिजे. म्हणून मी मायनस लिहिले. ही लेंथ पहिला डिटरमाइन केली, ही लेंथ कशी डिटरमाइन केली बघा, इथनं आणि इथली टू आउटर D2 इनर D1. सो D2 मायनस D1 केले की ती लेंथ मिळाली. लेंथ इंटू हा डायमीटर केलाय, डायमीटर D1. ओके. मग ह्यातनं तुमचा जो स्ट्रेस कॅल्क्युलेट करून येईल तो समजा जर परमिसिबल पेक्षा जास्त आला तर डिझाईन अनसेफ असणार आणि परमिसिबल पेक्षा कमी आला तर डिझाईन हे सेफ असणार. म्हणजे यात तुम्ही D2 आणि हा D1 हे दोन चेक केले. ओके. त्यानंतर डिझाईनची लास्टची स्टेप जी होती ती म्हणजे थ्रेडेड पोर्शनचा. आता कुठला थ्रेडेड पोर्शन, जो कपलर आणि वायर यांच्यामध्ये कॉन्टॅक्ट मध्ये आहे बघा. ज्या वेळेला मी एकदम इथं जास्त फोर्स लावून हे ओढणार, पुल करणार, त्यावेळेला काय होईल, हा थ्रेड पोर्शन काय होईल, वरनं निघून जाईल. म्हणजे थोडक्यात त्याला काय म्हणते आपण, पेच गेले. ठीक आहे. मग ती जी केस असते त्याला म्हणते आपण शियर फेल्युअर ऑफ थ्रेड, शियर फेल्युअर ऑफ थ्रेड. या थ्रेडचं शियर फेल्युअर होऊ नये म्हणून आपण चेक करतोय शियर फेल्युअर ऑफ थ्रेडेड पोर्शन ऑफ कपलर. ओके. मग तो अंडर शियर आहे. मी थ्रेड एक पोर्शन दाखवलाय आणि तो फेल होताना बघा इथून इथपर्यंत होणार, म्हणजे ओव्हर डायमीटरच्या अलॉंग फेल होणार. आणि हा थ्रेड पूर्ण सर्क्युलर असतोय ना, असा गोल पूर्ण, बरोबर, हेलिकल फॉर्म मध्ये. तर तो जाताना त्या सर्क्युलर पोर्शन वरून निघून जाणार. म्हणजे मला हा आउटरचा एरिया पाहिजे. आता आउटरचा एरिया कसा काढणार बघा, याचा डायमीटर जो आहे तो म्हणजे कोर डायमीटर आहे. ही लेंथ जी आहे ती थ्रेडेड कॉन्टॅक्टची लेंथ L1 आहे. मग याचा आउटरचा एरिया कसं काढणार, सर्कम्फरन्स इंटू लेंथ. मग इथं जो शियर स्ट्रेस आहे तो फॉर्म्युला काय, मी फोर्स डिवाइड बाय एरिया, फोर्स IF आणि एरिया काय बघा, याचं सर्कम्फरन्स πdc आणि त्याची लेंथ काय आहे L1. सो πdc इंटू L1. ठीक आहे. त्यातनं तुमचं ते जो काही लेंथ पण थ्रेडेड पोर्शनची कॉन्टॅक्ट मध्ये आहे ती शियर फेल होणार का नाही एवढं करणार. ठीक आहे. हे जरा मुद्दा म्हणून मी रिवाइज केले, मुद्दा म्हणून रिवाइज केले. आता काय करूया आपण, स्मॉल D1 काय म्हटलं, ते स्मॉल D1 काय आहे स्मॉल D1 फिगर मध्ये हे करा. स्मॉल D1 हा. हा. काय पाहिजे, स्मॉल D1 ते होल हा होल होल. इथं स्पॅनर जर तू लावलास या आउटर पोर्शनला तर स्पॅनरनं तुला हे फिरवता येईल, स्पॅनरनं तुला हे फिरवता येईल. पण समजा तुला मला हे कपलर पूर्ण जर रोटेट करायचं असेल तर मी काय करू शकतोय, एक टॉमी बार घेणार, या होल मध्ये इन्सर्ट करणार. इन्सर्ट झाला की डायरेक्ट फिरवता येईल असा. ओके. म्हणजे या स्मॉल होल मध्ये इन्सर्ट करायचा टॉमी बार. ठीक आहे. म्हणजे आतमध्ये गेला की तुम्हाला बाहेरनं तो फिरवता येईल असा. ठीक आहे. भरपूर वेळेला आपण असं रोटेट करण्यासाठी आपण टॉमी बार यूज करतो. ठीक आहे. स्पिनर पण आहे. ठीक आहे. चलो आता आता मी या टर्न बकलचं डिझाईन करणार आहे, त्यासाठीचा बाळांनो आपण पहिला प्रॉब्लेम घेऊया. ठीक आहे. चलो पहिला प्रॉब्लेम या टर्न बकल डिझाईन. तुम्हाला प्रॉब्लेम नंबर सांगतो, प्रॉब्लेम नंबर बाळांनो घ्या. सगळ्यांनी बुकलेट ओपन केलंय? केलं. प्रॉब्लेम नंबर सांगतो, तो ओपन करा. एक्सरसाइज 2.5 असेल बघा, त्यात MD 2.5 आहे काय? थांबा. MD 2.5 दिलेला प्रॉब्लेम असेल. MD 2.5 आहे. पेज नंबर किती हो? MD मध्ये जा की रे, दुसरं पहिल्या टॉपिक मध्ये आहे बघ, डिझाईनचं पहिलं टॉपिक. हा पहिलेच आहे किती मग, पहिलं किंवा दुसऱ्या टॉपिक मध्ये असेल बघ, दुसऱ्या टॉपिक मध्ये त्यात डिझाईनर टर्न बकल.
हा काय प्रॉब्लेम मिळाला काय? मिळाला पहिलाच आहे. पहिलाच प्रॉब्लेम आहे. पेज नंबर सांग. पहिलाच नंबर 1 पेज मधला 1. नंबर 1 मी प्रॉब्लेम वाचतो बघा, लक्ष द्या. आता बोलू नका तुम्ही, मी फक्त वाचतो तेवढं बघा. काय म्हणले, डिझाईन द टर्न बकल फॉर अ पुल ऑफ. पुल म्हणजे त्याच्यावरचा फोर्स दिलाय. फोर्स किती आहे बघा, 24 किलो न्यूटन. फॉर अ पुल ऑफ 24 किलो न्यूटन ॲज्युम परमिसिबल स्ट्रेसेस इन टेन्शन. म्हणजे टेन्साईल स्ट्रेस दिलाय मला, किती आहे बघा तो 100 न्यूटन पर mm². अँड शिअर, आणि शिअर स्ट्रेस पण दिलाय मला, तिनेच दिलेला आहे तो किती आहे 80 न्यूटन पर mm². ठीक आहे. आता तुम्हाला जर समजा प्रॉब्लेम मध्ये यील्ड स्ट्रेंथ दिला, फॅक्टर ऑफ सेफ्टी दिला, तर त्याच्यावरनं सिग्मा आणि टाऊ कसा काढायचं ते माहित आहे. ठीक आहे. आता ह्या प्रॉब्लेम मध्ये काय झाले, तुम्हाला डायरेक्ट या किमती दिलेल्या आहेत. डायरेक्ट सो सिग्मा 100 आणि टाऊ किती आहे 80. त्याच्यानंतर ॲज्युम द स्टँडर्ड प्रोपोर्शन. ॲज्युम द स्टँडर्ड प्रोपोर्शन याचा अर्थ काय, तुम्ही या प्रॉब्लेम मध्ये हा सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही स्टँडर्ड प्रोपोर्शन म्हणजे तुम्ही जे काय आपण इम्पेरिकल रिलेशन्स यूज करतोय ते तुम्ही यूज करू शकताय असं सांगितलंय. ठीक आहे. इम्पेरिकल रिलेशन्स तुम्ही यूज करू शकताय असं सांगितलंय. आता मला हा जर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मी पहिल्यांदा इथं टर्म बकलची फिगर ड्रॉ करतो. ठीक आहे. पटकन ड्रॉ करतो टर्म बकलची फिगर बघा. बघा मी काय केले, एकदम पटकन एक टर्म बकलची थोडीशी सेक्शनल व्ह्यूची फिगर ड्रॉ केलेली आहे. ठीक आहे. सेंट्रलचा तो होल पण दाखवतो इथं D1. चला पटकन जर डायमेन्शन सांगा मला बघा ना, तर ह्यावरती कुठले कुठले काय काय डायमेन्शन्स आहेत, कुठले कुठले डायमेन्शन्स आहेत जरा सांगा. वायर डायमीटर D, त्यानंतर हा जो डायमीटर आहे नटचा डायमीटर कॅपिटल D. त्याच्यानंतर हा होलच्या आतमधला जो डायमीटर आहे तो म्हणजे काय D1 म्हणजे इनर डायमीटर ऑफ कपलर. त्यानंतर हा आउटर डायमीटर आहे D2. त्यानंतर ही थ्रेडेड पोर्शनची कॉन्टॅक्ट लेंथ आहे म्हणजे L1. तसंच या बाजूला पण येणार लेंथ आहे L1 आणि कपलरची टोटल लेंथ किती आहे L. ओके. त्यानंतर इथे जे होल बनवले सेंट्रल त्याचं डायमेन्शन आहे D1. ओके. काय राहिलं का बघा, फक्त एक लिहायचं राहिलं. हा जो थ्रेडेड पोर्शन आहे तो समजा लेफ्ट हँडेड असेल तर ह्या बाजूचा थ्रेडेड पोर्शन हा राईट हँडेड थ्रेड असायला पाहिजे. पटकन फिगर ड्रॉ केलेली आहे. आता सांगा डिझाईन चालू करायचं आहे मला. दोन्ही बाजूला मी टेन्साईल फोर्स लावलाय F. दोन्ही डायरेक्शनला टेन्साईल फोर्स लावला मी F. टेन्साईल फोर्स F लावला तर सगळ्यात पहिली डिझाईनची स्टेप कुठली आहे, आताच तुम्हाला मी म्हणून अगोदर डिझाईनची स्टेप सांगितली. पहिली डिझाईनची स्टेप सांगा कुठली येणार, डिझाईन ऑफ वायर. डिझाईन ऑफ वायर. सांगा. वायर इज सब्जेक्टेड टू काय प्लस स्ट्रेस आहे, वायरवरती कुठला स्ट्रेस ऍक्टिव्ह आलाय टेन्साईल स्ट्रेस. जर वायरवरती टेन्साईल स्ट्रेस ऍक्ट होत असेल तर टेन्साईल स्ट्रेसचा फॉर्म्युला सांगा बघा. सिग्मा D इज इक्वल टू काय येणार, फोर्स डिवाइड बाय एरिया. बरोबर. चला फोर्स प्रॉब्लेम मध्ये दिलाय
द पुल ऑफ 24 किलोन्यूटन सांगितलंय, म्हणजे या दोन्ही बाजूला जो फोर्स लावलाय तो 24 आहे. ओके, सो 24 किलोन्यूटन, सो 24 into 10⁻³ डिवाइड बाय एरिया. आता एरिया बघा, थोडक्यात मी मुद्दामून काय करतो, थ्रेडेड पोर्शन परत ड्रॉ करतो इथं. हा जर समजा थ्रेडेड पोर्शन असेल तर हा आउटर डायमीटर डी असतो, हा कोअर डायमीटर डीसी असतो. तर दोन्ही बाजूला तुम्ही फोर्स लावला तर फेल होताना मिनिमम डायमेन्शनला फेल व्हायला पाहिजे. मिनिमम डायमेन्शन म्हणजे इथं काय येणार, π/4 डीसीचा स्क्वेअर, π/4 डीसीचा स्क्वेअर येणार. आता प्रॉब्लेम मध्ये तुमच्या टेन्साईल स्ट्रेसची किंमत दिलेली आहे. ठीक आहे, परमिसिबल टेन्साईल स्ट्रेस इज 100. ठीक आहे, त्यामुळे सिग्माची किंमत टाकतो मी 100 इज इक्वल टू 24 into 10⁻³ डिवाइड बाय π/4 into डीसी स्क्वेअर. सॉल्व करा, तुम्हाला डीसी मिळेल. सॉल्व करा, तुम्हाला डीसी मिळेल. मी लगेच पुढे पण लिहून ठेवतो. अँड डीसी इज इक्वल टू 0.81 टाइम्स ऑफ डी. हे जर सॉल्व केलं तुम्हाला तर डी ची पण किंमत मिळेल. ओके, डीसी मिळवा आणि डी मिळवा. ठीक आहे, 2 मिनिटात मला आन्सर सांगा. डीसीचा आन्सर किती आहे ते? 8.74, 17.48. काय? चला आणि कोण 17.48 येते. 17.48. 17.48. ओके, 17.48. आता ही डीसी ची किंमत काय राऊंड फिगर करायची नाही का? कारण की हा कोअर डायमीटर आहे. डायमीटर आउटर डायमीटर आपल्याला काय लागणार, स्टँडर्ड लागणार. त्यामुळे डीसी 17.48 आहे. डीसी डिवाइड बाय 0.81 करा, तुम्हाला डी मिळते. डीसी 17.48 डिवाइड बाय 0.81 करा, तुम्हाला डी मिळेल. एकवीस 21.58. किती? 21.58 बरोबर आहे का? 58. ओके, 21.58 mm. आता तुम्ही मला सांगा, 21.58 हा काय स्टँडर्ड डायमीटर अवेलेबल असणार नाही. तुम्ही जर बाजारात घ्यायला गेला तर तुम्हाला कसं करणार, 22, 23, 24 असे डायमीटर बघायला मिळणार. पण हा थ्रेडेड पोर्शन आहे ना, थ्रेडेड पोर्शन. म्हणून आपण इथं काय करतोय, मेट्रिक कोर्स थ्रेड कन्सिडर करतोय. आणि मेट्रिक कोर्स थ्रेडचा आपण ही वायर सिलेक्ट करतोय, मेट्रिक कोर्स थ्रेडची. आता हे 21.58 आहे. याचा अर्थ तुम्हाला डायमीटर किती अवेलेबल मिळणार बाहेर? 22 मिळणार. 22. ठीक आहे, पण 22 डायमीटर हा कोणाचा आलाय? वायरचा आउटर. वायर बरोबर आहे काय? वायरचा आउटर, आणि वायरला थ्रेडेड पोर्शन आहे. मी लिहितो देअरफॉर सुटेबल थ्रेड फॉर suitable thread for wire is M22. M म्हणजे मेट्रिक, आउटर डायमीटर 22 असलेला थ्रेडेड पोर्शन. सो सुटेबल
थ्रेड फॉर वायर इज M22. म्हणजे थोडक्यात वायरचा आउटर डायमीटर 22 mm असणार, वायरचा आउटर डायमीटर 22 mm असणार आणि तो थ्रेडेड पोर्शन आहे तो थ्रेडेड असणार मेट्रिक कोर्स थ्रेड ऑफ आउटर डायमीटर 22. सो M22. ओके, इथं बघा ना माझं डिझाईन ऑफ वायर संपलं, म्हणजे माझं वायरचं डिझाईन झालं. आता या वायरचं डिझाईन झाल्यानंतर मला दुसरं जे डिझाईन करायला पाहिजे दुसरं ते म्हणजे काय असणार, त्या कपलरचं. तुम्हाला माहित आहे एकदा आपल्याला वायरचा डायमीटर मिळाला म्हणजे वायरचा आउटर डायमीटर किती आहे 22. ठीक आहे, म्हणून मी मुद्दा म्हणून लिहून देतो इक्वल टू 22 डायमीटर मला मिळालाय. आता याच्यावर काय करूया आपण इम्पेरिकल रिलेशन सगळे राहिलेले रिमेनिंग डायमेन्शन्स डिटरमाइन करून घेऊया. ओके, मग मी आता ते राहिलेले डायमेन्शन डिटरमाइन करणार आहे. तर राहिलेले डायमेन्शन डिटरमाइन करण्यासाठी तुम्ही मला आता एक एक सांगत जावा, मी लिहित जातो बाय इम्पेरिकल रिलेशन्स. सगळ्यात पहिल्यांदा सांगा, हा कपलरच्या नटचा आउटर डायमीटर कॅपिटल डी. कॅपिटल डी इज इक्वल टू किती होणार 2 टाइम्स ऑफ वायर डायमीटर. वायर डायमीटर 22 आलाय, सो 2 × 22 इज इक्वल टू 44 mm. हा तुम्हाला काय मिळाला वायरचा डायमीटर मिळाला एक. ठीक आहे, इम्पेरिकल रिलेशननी पहिली किंमत मिळाली. त्यानंतर दुसरी म्हणजे या कपलरचा इनर डायमीटर, कपलरचा इनर डायमीटर म्हणजे D1. D1 इज इक्वल टू किती येणार बघा, D1 इज इक्वल टू कॅपिटल डी इज इक्वल टू कॅपिटल डी किती आहे 44 mm. ओके, सो कपलरचा इनर डायमीटर मिळाला. त्यानंतर कपलरचा आउटर डायमीटर मिळवा. 3 नंबर कपलरचा आउटर डायमीटर म्हणजे D2 इज इक्वल टू काय ना 1.5 टाइम्स ऑफ D. 1.5 टाइम्स ऑफ D. ओके, सो 1.5 टाइम्स ऑफ D केल्यावर 1.5 × 44 म्हणजे आन्सर येणार 66 mm. ओके, सो D2 हा किती असायला पाहिजे 66 mm असायला पाहिजे बाय इम्पेरिकल रिलेशन. ठीक आहे, हे पास्ट एक्सपिरियन्स वरून आपण सांगालोय. त्यानंतर चौथं D2 मिळाल्यानंतर थ्रेडेड पोर्शनची जी लेंथ आहे कॉन्टॅक्ट मधली L1, थ्रेडेड पोर्शनची जी लेंथ आहे कॉन्टॅक्ट मधली L1 ती डिटरमाइन करूया. सो L1 इज इक्वल टू काय वायरच्या डायमीटरच्या 2 टाइम्स असायला पाहिजे. सो L1 इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ D. सो 2 × D किती आहे बघा 22 म्हणजे L1 हा किती असायला पाहिजे 44 mm असायला पाहिजे. सो थ्रेडेड पोर्शनची लेंथ जी कॉन्टॅक्ट मधली आहे ही लेंथ किती असायला पाहिजे 44 असायला पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर पाचवं बघा, जे तुम्ही टॉमी बार इन्सर्ट करण्यासाठी जे होल बनवणार आहे D1, टॉमी बार इन्सर्ट करण्यासाठी जे होल बनवणार आहे D1, तो D1 किती असायला पाहिजे 0.5 टाइम्स ऑफ वायर डायमीटर. 0.5 टाइम्स ऑफ वायर डायमीटर. D1 इज इक्वल टू 0.5 D येणार. ओके, सो D आहे आपल्याकडे 22. सो 0.5 × 22 इज इक्वल टू किती येणार हे 11 mm. सो हे होल जे आहे ते 11 mm चा असायला पाहिजे. आता एक लास्टची गोष्ट राहिली बघा ना, ती लास्टची गोष्ट डिटरमाइन करूया या तुमची लेंथ. ठीक आहे, म्हणजे लेंथ ऑफ कपलरची लेंथ ही अंदाजे किती असते 10 टाइम्स ऑफ वायर डायमीटर. सो 10 × वायर डायमीटर आहे 22 म्हणजे किती 220 mm. 10 टाइम्स ऑफ वायर डायमीटर म्हणजे किती ना 220 mm. म्हणजे मी काय केलं आता सगळ्यात पहिल्यांदा डिझाईनची पहिली स्टेप केली की वायर डिझाईनला टेन्साईल स्ट्रेस घेतला. टेन्साईल स्ट्रेस वरून तुम्हाला DC मिळाला, DC वरून D मिळाला आणि हे मिळाल्यानंतर मी काय केलं आता सगळे डायमेन्शन्स डिटरमाइन केले बाय इम्पेरिकल रिलेशन. ओके, आता इम्पेरिकल रिलेशन ठीक आहे, काय होते कॅपिटल D इज इक्वल टू स्मॉल टू D, D1 इज इक्वल टू कॅपिटल D, D2 इज इक्वल टू 1.5 टाइम्स ऑफ कॅपिटल D, L1 इज इक्वल टू 2D, D1 इज इक्वल टू 0.5 स्मॉल d आणि L इज इक्वल टू 10 टाइम्स ऑफ D. हे आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं, मी आलेल्या पुन्हा प्रोसिजर मध्ये पुन्हा सांगितलं होतं. आता इथं मला जवळजवळ सगळे डायमेन्शन्स टर्म बघायचे मिळाले, टर्म बघायचे सगळे डायमेन्शन्स मिळाले. आता हे सगळे मी कशावरून मिळवलेत इम्पेरिकल रिलेशन वरून मिळवलेत. ठीक आहे, त्यामुळे आता मला काय करायला पाहिजे सगळे डायमेन्शन सेफ आहेत का, इम्पेरिकल रिलेशन मिळवले सेफ आहेत का ते पण बघायला पाहिजे. ठीक आहे, मग मी त्यासाठी काय करणार आता माझी डिझाईनची सेकंड स्टेप करणार. मी पहिली स्टेप केली डिझाईन ऑफ वायर. आता काय करणार मी हा एंड पोर्शन जाईल कपलरचा एंड पोर्शन, त्या एंड पोर्शन म्हणजे थोडक्यात नट. ठीक आहे, त्या नटचं मी डिझाईन करणार. मी सेकंड लिहितो डिझाईन ऑफ कपलर नट. कपलर नट म्हणजे काय एंड पोर्शन ऑफ नट. आता तुम्ही सांगा हा एंड पोर्शन सब्जेक्टेड टू कुठला स्ट्रेस असतो, एंड पोर्शन ऑफ कपलर नट सब्जेक्टेड टू कुठला स्ट्रेस असतो टेन्साईल. टेन्साईल का
तर या बाजूला फोर्स लावलाय आणि ही बाजू पण इकडे ओढाली आहे, म्हणजे हा पोर्शन सब्जेक्टेड टू काय टेन्शन, म्हणजे जर तो फेल झाला तर काय होणार, टेन्साईल फेल्युअर होणार. म्हणून येतो कपलर नट is subjected to tensile stress. याचा अर्थ सिग्मा टी इज इक्वल टू मला आता काय लिहायला पाहिजे, तर फॉर्म्युला लिहायला पाहिजे. सो टेन्साईल स्ट्रेस इज इक्वल टू काय असते बघा, फोर्स डिवाइड बाय एरिया. फोर्स डिवाइड बाय एरिया. फोर्स तर आपल्याला माहित आहे किती आहे, एफ आहे, डिवाइड बाय एरिया. आता एरिया काढण्यासाठी मी काय करतो, थोडीशी फिगर काढतो या एंड पोर्शनची. तर हे इथं फेल झालं तर काय होईल दाखवतो. हा आउटर डायमीटर, हा इनर डायमीटर, हा एंड पोर्शन आहे बघा असा, आणि हे नंतर त्याची काय केलं आपण हाईट वाढवलेली आहे. मी फक्त एंड पोर्शन तेवढाच ड्रॉ केलाय. तर हा त्याचा काय असणार बघा, प्रोजेक्टेड एरिया. याचा आउटर डायमीटर किती आहे, डी आहे, इनर डायमीटर किती आहे, स्मॉल डी आहे. सांगा मग हा एरिया किती आहे ना, 5/4 सर्क्युलर आहे पण हॉलो आहे, त्यामुळे आउटर डायमीटर स्क्वेअर मायनस इनर डायमीटर स्क्वेअर मायनस इनर डायमीटर स्क्वेअर. बरोबर. आता यात किमती पुट करतो. सिग्मा टी आता काय करायचं आहे, आपण हे चेक करावं सेफ आहे का नाही. का, कारण की कॅपिटल डी आपल्याला माहित आहे, स्मॉल डी माहित आहे, त्यामुळे सिग्मा टी ची किंमत आता पुट करायची नाही. आता हे किमती पुट करायचे आणि सिग्मा टी किती आहे ते चेक करायचं. सो एफ दिला आपल्याला 24 × 10⁻³ डिवाइड बाय π/4. कॅपिटल डी स्क्वेअर, कॅपिटल डी आपण आता शोधलाय बघा, इथं किती आहे बघा, 44 चा स्क्वेअर मायनस स्मॉल डी 22 चा स्क्वेअर. स्मॉल डी इथं आहे बघा. ओके, किमती पुट करा, तुम्हाला यातनं सिग्मा टी ची किंमत मिळेल. सिग्मा टी किती आहे ते सांगा. 21.04. किती, 21.04 21.04 न्यूटन पर एम एम. per mm square. आता मला सांगा, तुम्हाला दिलेला परमिसिबल टेन्साईल स्ट्रेस किती आहे प्रॉब्लेम मधला परमिसिबल टेन्साईल स्ट्रेस 100. 24 आहे. व्हॅल्यू 100 पेक्षा जास्त आहे का कमी आहे, कमी आहे. 100 पेक्षा जास्त आहे का कमी आहे, हे 100 पेक्षा काय आहे, कमी आहे. 100 पेक्षा कमी आहे याचा अर्थ हे तुम्ही जे डिझाईन केलेलं आहे हे सेफ आहे का अनसेफ आहे, Safe आहे. therefore design is safe. डिझाइन इज सेफ याचा अर्थ काय, तुम्ही जे डायमेन्शन घेतलेलं आहे कॅपिटल डी चं ते 44 बरोबर आहे, त्या डायमेन्शन साठी हा एंड पोर्शन काय टेन्साईल फेल होणार नाही. ठीक आहे, जे तुमची सेकंड स्टेप कपलरच्या नटची ही एंडची संपली. आता ही संपल्यानंतर पुढची स्टेप सांगा काय, दुसरी स्टेप संपल्यानंतर पुढची स्टेप काय सांगा. का चालला याची राज बघायचो. Design of central portion of the coupler. सेंट्रल पोर्शन ऑफ कपलर आहे. आता मी लिहितो चित्र, डिझाईन ऑफ सेंट्रल पोर्शन ऑफ कपलर. डिझाईन ऑफ सेंट्रल पोर्शन ऑफ कपलर आपण चेक करणार आहे. त्यासाठी मी काय करतो, थोडस सेंट्रल पोर्शन इथनं कट झाला की मी फिगर काढतो. ठीक आहे, आउटर पोर्शन हेक्सागोनल, सेंट्रल पोर्शन काय असणार आहे, सर्क्युलर. सो हा सर्क्युलर पोर्शन, त्याच्या बाहेरचा हा हेक्सागोनल पोर्शन, हे असं मागं आहे, त्याच्या मागे ती वायर असणार आहे. बरोबर आहे, फक्त मी कपलरचं काढलं एवढाच पोर्शन ड्रॉ केला इथनं इथपर्यंतचा. आता इथं कट झालं ना, इथं कट झालं म्हणजे हा तुमचा कॉन्टॅक्टचा एरिया असणार, जे इथं फेल होणार. पण फेल होताना काय झाले बघा, इथे एक होल आहे ना, ते होल पण मला इथे दाखवायला पाहिजे असं अर्ध, जिथं कॉन्टॅक्ट असणार नाही अर्ध्या होलला, बरोबर, ते दाखवायला पाहिजे. आता मग मी जे आता काय दाखवले त्याच्याप्रमाणे काय करणार आहे, इथं टेन्साईल स्ट्रेस आहे तुम्ही ऑलरेडी सांगितले, मी आता काय करतो डायमेन्शन लिहितो. ठीक आहे, टेन्साईल स्ट्रेस आहे तुम्ही आधी सांगितले, मी आता डायमेन्शन लिहितो. ठीक आहे, मी आता लिहितो इथं सेंट्रल पोर्शन इज सब्जेक्टेड टू टेन्साईल स्ट्रेस. सब्जेक्टेड टू टेन्साईल स्ट्रेस असेल तर सिग्मा टी चा फॉर्म्युला काय यायला पाहिजे, फोर्स डिवाइड बाय एरिया. फोर्स एफ डिवाइड बाय एरिया. सांगा आता तुम्ही एरिया सांगा बाळा.
pi by 4 कॅपिटल d डी स्क्वेअर square minus स्मॉल डी स्क्वेअर 4 आता हा हेक्सागोनल पोर्शन minus D1 square. ठीक आहे, म्हणजे आउटर d2 स्क्वेअर मायनस त्याचा इनर डायमीटर हा हॉलो पोर्शनचा d1 स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे पाय बाय 4 d2 स्क्वेअर मायनस d1 स्क्वेअर म्हणजे हा पोर्शन मिळाला. आता याच्यामध्ये हे जे होल होतं हा काय कॉन्टॅक्ट मधला एरिया नाही आहे, तो एरिया काय करायला पाहिजे मला मायनस करायला पाहिजे. So, minus minus. capital D2 minus D1. ही लेंथ शोधायची, ही लेंथ कशी शोधायची, ही आणि ही d2 मायनस d1 d2 मायनस d1 ही लेंथ मिळाली. लेंथ इंटू ही लेंथ करायची म्हणजे d1. ओके, म्हणजे तुमचं स्ट्रेस तुम्हाला मिळेल. ओके, आता किमती पुढे करतो. एफ आपल्याला दिलेला आहे 24 इंटू 10⁻³ डिवाइड बाय पाय बाय 4 d2 आपला किती आला बघा 66 d1 44 मायनस 66 मायनस 44 इंटू स्मॉल d1 आला 11. एकदा चेक करा डायमेन्शन हेच आहेत काय आणि सिग्मा टी किती ते सांगा. (44) आणि 11 हे बघा d2 66 d1 44 आणि स्मॉल d1 14.46. 14.46. नाही एवढा येत नाही. चेक करा अजून एक कोणतं 19.30 येतोय. 19 पॉईंट अजून एक कोणतं बघा. (14.46) हे उत्तर बरोबर आहे. 14.46 बरोबर आहे. बघा 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 कुत्रा अजून एक बघा. अरे आद्या बरोबर गेमिंग बोलायचं सांग की रे उत्तर. बरोबर. काटा हा तर तू कॅल्सी हुडकून आण जा. ठीक आहे, बरोबर आहे, पुस्तक बरोबर आहे, 14.45. 46 आहे, त्यामुळे बरोबरच आहे. ओके, बरोबर आहे. आता हे लेस द्यान तुम्हाला टेन्साईल स्ट्रेस कितीला आहे 100 म्हणजे लेस द्यान 100 आहे. आता जर हे लेस द्यान 100 असेल याचा अर्थ हे डिझाईन काय सेफ. मी लिहितो देअरफॉर डिझाईन Safe. इज. याचा अर्थ हा सेंट्रल पोर्शन जो काय आहे हा सेंट्रल पोर्शन हा काय सब्जेक्टेड टू टेन्साईल स्ट्रेस असेल तर फेल होणार नाही. सेंट्रल पोर्शन फेल होणार नाही. डिझाईन इज सेफ. ओके, आता इथं माझी तिसरी स्टेप संपली. आता बघा मी चौथी स्टेप घेतो. लास्ट चौथी स्टेप. चौथी स्टेप काय करू सांगा बाळांनो. थ्रेडेड पोर्शन. यस, थ्रेडेड पोर्शन. मी लिहितो डिझाईन ऑफ थ्रेडेड पोर्शन ऑफ कपलर. कपलरचा थ्रेडेड पोर्शन. कपलरचा थ्रेडेड पोर्शन म्हणजे इथून इथपर्यंतचा जो पोर्शन इन कॉन्टॅक्ट आहे तो चेक करायचा. कारण इकडचं कॉन्टॅक्ट नाही ते काही फेल होणार नाही. जेवढं कॉन्टॅक्ट मध्ये तेवढंच फेल होणार पण तेवढंच चेक करायचं. ओके, आता सांगा जर मी इकडे फोर्स लावला एकदम लार्ज अमाऊंटचा तर हे इथनं काय होणार बाळांनो स्लिप होणार आणि स्लिप होऊन थ्रेडेड पोर्शन निघून जाणार. ठीक आहे, म्हणजे मला काय करायला पाहिजे शिअर फेल्युअर ऑफ थ्रेडेड पोर्शन. मी तो threaded portion is subjected to shear. इथं फिगर पण ड्रॉ करतो मुद्दाम इथं. तुमचं असं थ्रेडेड पोर्शन असणार बघा आणि हे असे कॉन्टॅक्ट मध्ये असणार आहे. बरोबर, हा जर थ्रेड जर शिअर झाला तर ह्या आउटर पोर्शन वरनं निघून जाणार आहे. बरोबर, शिअर हा इनर डायमीटर डीसी आहे आणि याची कॉन्टॅक्टची लेंथ किती आहे L1 आहे. कॉन्टॅक्टची लेंथ किती आहे L1 आहे. 1-2 मिनिटं हा व्हिडिओ बंद पडेल बाळांनो. जर बंद पडला तर पुन्हा याच आयडीला परत जॉईन करायला लागेल. ओके, आता हा त्याचा कोअर डायमीटर आहे आणि ही त्याची काय लेंथ आहे आणि हा वर्ण थ्रेड काय होणार बाळांनो शिअर होऊन जाणार. ठीक आहे, आणि फक्त तुमचा कोअर डायमीटर राहणार. म्हणजे पेज गेल्यानंतर जसं फक्त डायमीटर राहतोय
थ्रेडेड निघून जातात, तसे थ्रेड निघून जातील, फक्त डायमीटर राहणार. ओके, त्याला आपण म्हणतो शिअर फेल्युअर. शिअर फेल्युअरचा फॉर्म्युला काय येणार इकडं? फोर्स डिवाइड बाय एरिया. फोर्सचा एफ, एरिया सांगा. प्रणव सांगते मला एरिया. प्रणव ते पण आयडियल आहे का प्रणव? पण एवढं आहे. आहे की Circumference into length. आहे की पण आहे आयडियल पहिल्या काय बोलू ना की बोल ना अडकून जाम आहे आयडियल ए, तोंडात काय तंबाखू दाबलास का रे? पण या कोरोना बोला की. कोरोना झालं. झालाय. पहिला सगळी काय म्हणतात ते, आणि मग म्हणते बोला की सर. तंबाखू धरला म्हणते तंबाखू टाकला असेल. हा, सांगा काय येणार बाळानं? सर्कम्फरन्स आयडियल इंटू लेंथ. सर्कम्फरन्स काय येणार बघा याचा? पाय डीसी इंटू लेंथ काय येणार? L1. पाय डीसी इंटू L1. ओके, आता सगळ्या किमती लिहितो. फोर्स दिला आपल्याला 24 डिवाइड बाय पाय इंटू डीसी. डीसी म्हणजे किती आला होता बघा आपला? 17.48. डायमीटर 17.48. 17.48 इंटू L1. L1 किती आलता बघा इथं? 2 times D 44. 44. सॉल्व करा, तुम्हाला टाऊ मिळेल. 9.93 9.93 न्यूटन पर mm स्क्वेअर. 9.93 न्यूटन पर mm स्क्वेअर. सगळ्यांचे हे चालेल का एकदा चेक करून घ्या. 9.93. आता मला तुम्ही सांगा, हे जर 9.93 असेल तर शिअर स्ट्रेसची किंमत परमिसिबल आपल्याला प्रॉब्लेम मध्ये किती दिल्या? 80 प्रॉब्लेम मध्ये परमिसिबल दिल्या. हे काय? लेस दॅन 80 आहे. लेस दॅन 80 याचा अर्थ हे डिझाईन काय? सेफ. therefore डिझाईन इज सेफ. therefore डिझाईन इज सेफ. जे आता हे डिझाईन काय आले? सेफ. आता जवळजवळ सगळ्या गोष्टी मी चेक केल्या. कुठलं सांगतो बघा. डीसी सर हा डी